नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या प्रयोगांची आणि त्या प्रयोगांच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती आपण घेत आहोत आपल्या सर्वांच्या जनता दरबारातून. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. तसंच दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता आपण पुनःप्रक्षेपणामध्येही सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो आणि त्यातून निरनिराळ्या चांगल्या प्रयोगांची माहिती आपण करून घेत असतो. आणि तुम्हाला सर्वांना खास आमचे धन्यवाद, कारण असे चांगले निरनिराळे प्रयोग तुमच्या प्रतिसादातून आमच्यापर्यंत नित्य पोचत आहे. तुमच्या या भरघोस प्रतिसादाबद्दल आमच्या सर्वांतर्फे अनेक 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 धन्यवाद. या अशा चांगल्या प्रयोगांमुळे कुठेतरी आपलंही जगणं चांगलं होते किंवा सुकर होते असंही प्रतिसाद आपल्यापैकी अनेकांनी आमच्यापर्यंत पोचवलाय. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने बघत राहा जनता दरबार. त्याच अनुषंगानं आपला आजचा प्रयोगही खूप वेगळा आहे, खूप चांगला आहे आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे. आज आपण जाणार आहोत भूमी अभिलेख विभागात. भूमी अभिलेख आणि इंटरेस्टिंग काहीतरी वेगळंच वाटतंय ना? साहजिकच आहे, कारण भूमी अभिलेख म्हणल्यानंतर कुठेतरी जुनाटपणा, जीर्णपणा आणि त्यात काय जाणून घ्यायचं असंही कुठेतरी वाटू शकेल. पण आज भूमी अभिलेख विभागानं पूर्णपणे काट टाकलेली आहे. संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा भूमी अभिलेख विभाग हा पूर्णपणे अत्याधुनिक झालेला आहे. त्यामुळे इथल्या प्रक्रियांना खूप वेग आलेला आहे, तक्रारी कमी झालेल्या आहेत, गुणवत्ता दर्जा वाढलेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये यशप्राप्तीही झालेली आहे. या साऱ्या यशस्वी वाटचालीबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण मुळात भूमी अभिलेखचा इतिहासही अतिशय रोचक आहे. भूमी अभिलेख म्हणजे जमिनीची नोंद, जमिनीचे नकाशे किंवा जमिनीची मोजणी किंवा जमिनीवरती जो कर आकारला जातो किंवा महसूल असतो त्याविषयीची सगळी माहिती म्हणजे भूमी अभिलेख. आणि या जमिनीची मोजणी करून त्याचे नकाशे करण्याच्या विद्येविषयी थेट ब्रह्मांड पुराणामध्ये सुद्धा उल्लेख आढळतात. त्यानंतर मनुस्मृतीमध्ये या भूमी अभिलेख विषयी प्रचंड माहिती उपलब्ध आहे. आणि त्यानंतर सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या राजांनी आपल्या राजवटी होत्या किंवा राज्य केली त्या प्रत्येकाचं भूमी अभिलेखाविषयी स्वतंत्र असा अभ्यास होता. अगदी मौर्य असतील, गुप्त असतील किंवा चालुक्य असतील, चाणक्य असतील, अनेकांनी या भूमी अभिलेख, जमिनीची मोजणी असेल, नकाशे तयार करणे असतील किंवा शेतसारा असेल याविषयी त्यांचं स्वतंत्र अशी कार्यवाही होती. पुढे 1540 मध्ये दिल्लीचा जो बादशाह होता शेरशाह सुरी, त्यांनी जमिनीची मोजणी केली आणि जमिनीच्या महसुलाबाबत त्यांनी कार्यवाही केलेली होती. पुढे अकबराच्या कालखंडामध्ये राजा तोडरमल यांनी सळई आणि साखळीचा वापर करून जमिनीची मोजणी केल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. आपल्या शिवशाहीमध्येही, शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्येही या जमीन मोजणी म्हणा किंवा जमिनीच्या नकाशांबाबत अद्ययावत असंच तंत्र होतं. पेशवाईमध्ये नाना फडणीसांचं या बाबतीत मोठ्या प्रमाणात उल्लेख आढळतात. पण पुढे मात्र इंग्रजांच्या कालखंडामध्ये इंग्रजांनी एका ठराविक पद्धतीनं ह्या जमिनीची मोजणी केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी शंकू आणि साखळीचा एक वापर केलेला होता. त्यासाठी त्यांच्याकडे अद्ययावत यंत्रसामुग्री आणि तंत्रसामुग्रीही होती आणि एक पूर्ण सर्वेक्षण केलं होतं. आणि त्या सर्वेक्षणाची सुरुवात 1836 मध्ये त्यांनी इंदापूर इथूनच केलेली होती, हेही वैशिष्ट्य. आणि इंग्रजांनी ही जी मोजणी केलेली होती जमिनीची ती आजतागायत ग्राह्य धरली गेली, हेही तितकंच खरं. साधारणतः 1901 साली भूमी अभिलेख विभाग हा इंग्रजांनी स्थापन केलेला होता. पण हे सारं असं असलं तरी आज मात्र भूमी अभिलेख विभागानं कात टाकलेली आहे. पूर्णपणे आधुनिक असाच या विभागाचा कारभार चालतोय. पण मुळात भूमी अभिलेख म्हणजे नेमकं काय, असाही प्रश्न पडू शकतो. भूमी अभिलेख म्हणजे जमिनीच्या संदर्भामध्ये सरकार दरबारी असलेले कागदपत्र, याला भूमी अभिलेख म्हटलं जातं. हे भूमी अभिलेख कसे निर्माण झाले तर ब्रिटिशांच्या पूर्वी कसलंही भूमी अभिलेख तयार नव्हते.
त्याला ब्रिटिश आल्यानंतर शेतकऱ्यांच्याकडनं जो जमीन महसूल जमा करायचा आहे तो अतिशय शिस्तबद्धपणे शास्त्रोक्त पद्धतीने वसूल करता यावा म्हणून त्यांनी जमिनीची मोजणी करायचं ठरवलं. आणि मोजणी करत असताना जे नकाशे तयार झाले आणि नकाशे तयार झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचं किती क्षेत्र आहे, त्याला किती जमीन महसूल लावला, हे ज्याच्यामध्ये लिहिलं गेलं ते कागद म्हणजे नकाशा आणि तुमचे अधिकार त्या जमिनीच्या संदर्भामध्ये किती क्षेत्र तुमच्याकडे आहे हे दाखवणारे कागदपत्र, या दोन्ही कागदांना म्हणजे भूमी अभिलेख असं म्हटलं जातं. जमिनींच्या व्यवहारामध्ये 7/12चा उतारा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि हेच ध्यानात घेऊन आज राज्यातल्या सर्व 7/12 उतार्यांचं डिजिटलायझेशन झालेलं आहे. अभिलेख कक्षामध्ये जे जुने कागद आहेत हे जुने कागद सतत नाश होण्याच्या परिस्थितीमध्ये हाताळून होत असल्यामुळं पूर्वीच्या कालावधीमध्ये ते प्लास्टिकच्या कागदामध्ये प्रिझर्व करून त्याचं लॅमिनेशन करून ते ठेवण्याचा एक प्रयत्न चांगल्या पद्धतीनं झाला होता. मधल्या काळामध्ये काही एक्सपेरिमेंट पण करण्यात आले होते की लँड रेकॉर्डच्या मॉडर्नायझेशनमध्ये काय करता येऊ शकतं, परंतु याला फारसा वेग आला नव्हता. केंद्र शासनाकडून एक भूमी अभिलेखांचं संगणकीकरण या संदर्भामध्ये 98 सालापासून एक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामधून एक फार महत्त्वाचं काम झालं होतं की 7/12चं संगणकीकरण. हा कार्यक्रम 2000 ते 2005 या कालावधीमध्ये 7/12चं सुद्धा संगणकीकरण होऊ शकतं ही कल्पनाही त्या कालावधीमध्ये शक्य नव्हती, परंतु या संगणकाचा वापर करून त्याचं संगणकीकरण करायचं काम त्या कालावधीमध्ये झालं. हे असं असताना चंद्रकांत दळवींनी ह्या विभागाचा कार्यभार स्वीकारला. इथली कार्यपद्धती समजून घेतली, इथल्या त्रुटी लक्षात घेतल्या. पण 2011च्या मार्च महिन्यामध्ये मी इथं पदभार स्वीकारला आणि 2-3 महिन्यामध्ये याच्या सगळ्या उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा आणि टेक्नॉलॉजीचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा असं ठरवलं की संपूर्ण भूमी अभिलेख विभागामध्ये आधुनिकीकरण करून जनतेशी निगडीत जेवढे काही भूमी अभिलेख आहेत त्याच्या सेवा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं संगणकाच्या सहाय्यानं लोकांना लवकरात लवकर कशा उपलब्ध करून देता येतील, सगळं कामकाज ऑनलाईन कसं करता येईल, सर्वच विषयाच्या बाबतीमध्ये या संदर्भामध्ये विचार करण्यात आला आणि त्याच्या अनुषंगानं एक पावलं टाकायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यामुळं आमच्या विभागामध्ये भूमी अभिलेख विभागामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर एक मरगळ आलेली होती. त्याचे अनेक कारणं, कारण जुना विभाग होता, नाविन्यतेनं काही करण्याचा एक अभाव होता. दुसरं असं होतं की मधल्या काळामध्ये शासनाचे भरतीची बंधनं असल्यामुळं जवळपास 50% पदं सर्व स्तरावर मोकळी होती. उपलब्ध असलेले जे काही कर्मचारी होते त्यांच्यावर ताण पडत होता. त्याच्यामुळं लोकांनी केलेल्या अर्जावर निकाल लावायला, मोजणी करायला, उत्तर द्यायला खूप कालावधी जायचा आणि मग विभागाच्याबद्दल लोकांचं मत खराब व्हायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी म्हणून सुरुवात केली की आधुनिकीकरण सर्व स्तरावर करायचं. कार्यालयीन कामकाजाचं आधुनिकीकरण आणि जनतेशी निगडीत कामकाजाचं आधुनिकीकरण हे करायचं धोरण ठरवलं आणि मग कामाला सुरुवात केली आणि म्हणून थोडा हा विभाग चर्चेमध्ये आला असं म्हणता येईल. जमिनीची मोजणी हा अतिशय एक कटकटीचा प्रकार होता. त्यासाठी वेळ, श्रम, पैसा प्रचंड प्रमाणात खर्च व्हायचा आणि मनस्तापही खूप प्रमाणात व्हायचा. या सर्वांवर विचार करून दळवी साहेबांनी एक विशिष्ट प्रकारची कार्यवाही केली. त्यामध्ये त्यांनी विभागामध्ये जी साचलेली मोजणीची प्रकरणं होती ती पहिल्यांदा धसास लावली. म्हणजेच 31 मे 2011 साली भूमी अभिलेख विभागामध्ये 75,000 जमिनीची मोजणीची प्रकरणं प्रलंबित होती. ती त्यांनी 31 डिसेंबर 2011 पर्यंत ही 75,000 जी प्रकरणं होती ती पूर्णपणे त्यांनी निकाली काढली. हे जे मोजणीचं काम आहे ज्यासाठी लोक अर्ज करतात त्याचं जर का आपण पहिल्यांदा संगणकीकरण केलं आणि जर का त्याच्या माध्यमातून लोकांना जर का आपण तत्पर सेवा द्यायच्या बाबतीमध्ये जर का वाटचाल करू शकलो तर मग विभागाबद्दल लोकांचं मत
आणि विभागातल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम याच्या माध्यमातून होईल. आणि म्हणून आम्ही या मोजणीच्या कामासाठी 2 टप्प्यावर कामाला सुरुवात केली. पहिला मुद्दा होता की प्रलंबित मोजणीची जी प्रकरणं राज्यभरामध्ये आहेत त्याचा निकाल लावणं, त्याच्या मोजणी करून लोकांना नकाशे देणं, हा एक कार्यक्रम घेतला होता. आणि दुसरा कार्यक्रम होता की हे जे काही मोजणीच्या संदर्भामध्ये कार्यालयामध्ये जे काही कामकाज चालतं त्या सगळ्या कामकाजाचं संगणकीकरण करणं आणि त्यासाठी काम करणं, ह्या 2 गोष्टीवर कामाला सुरुवात केली. 31 मे 2011 रोजी या राज्यामध्ये जवळपास 75,000 प्रकरणं मोजणीवर शिल्लक होती. आणि त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी जवळपास वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्षापासूनची ही प्रकरणं पेंडिंग होती. आम्ही या विभागातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ह्याचा सगळ्याचा आढावा घेतला, ती प्रलंबित राहण्याची कारणं शोधली आणि त्या सगळ्या कारणावर काम करून ही 31/5 रोजी प्रलंबित असलेली सर्व प्रकरणं ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 31 डिसेंबरपर्यंत म्हणजे 6-7 महिन्यामध्ये 100% निर्गत करायची. आणि आम्ही असं लोकांना सांगू शकलो पाहिजे की मे महिन्यापूर्वी अर्ज केला असेल तर आता आमच्याकडे काही शिल्लक नाही, असं मी ठामपणे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी त्याच्या पातळीवर सांगू शकला पाहिजे. अशा प्रकारचं पहिल्यांदा धोरण घेतलं. जेव्हा मी झिरो पेंडन्सी मोजणी प्रकरणाचं करायचं ठरवलं त्याचं पहिल्यांदा ठरवलं की त्या जिल्ह्यामध्ये जेवढे काही कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचा वापर करायचा आणि त्यामुळं पूर्वीपेक्षा डबल वेगानं काम व्हायला लागलं. हा झाला एक भाग. या विभागामध्ये फार परंपरागत पद्धतीप्रमाणे पावसाळ्यातल्या 4 महिन्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत बरसात हा कार्यक्रम राबवला जातो. बरसात म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये मोजणीचं काम न करता कार्यालयामध्ये जे काही प्रलंबित काम असेल ते करायचं, फील्डमधलं काम नाही करायचं कारण पाऊस पडतो म्हणून. पावसाळ्यामध्ये जमिनीची मोजणी करणं शक्य नसतं, पण 2011 साली पावसाळ्यामध्येही जमिनीची मोजणी करण्यात आली होती. बरसात ह्या नावाखाली पावसाळ्यामध्ये मोजता येत नाही म्हणून हे काम थांबवणं, जेव्हा लाखोनं प्रकरण आपल्याकडे शिल्लक आहेत, ते कितपत योग्य आहे? माझी जी माहिती आहे की राज्यामध्ये 42 ते 43 दिवसच पाऊस पडतो जरी पावसाळा असला तरी. तर असं ठरवलं आम्ही की पावसाळ्यामध्ये पण मोजणीची कामं करायची. त्यामुळं एकतर कार्यालयामधले कर्मचारी आणि अधिकारी बाहेर काढल्यामुळं त्यांची संख्या डबल झाली आणि हे 4 महिने म्हणजे 12 महिन्यापैकी 4 महिने आम्ही मोजणीच करत नव्हतो, तर हे 4 महिने आम्ही त्या कामासाठी वापरले. हे सारं साध्य झालं पण ते परंपरागत पद्धतीनं. या साऱ्या परंपरांना आधुनिकतेची जोड देणं आवश्यक होतं. रिसोर्सेस जे आहेत त्याचं रियुटिलायझेशन केलं, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन केलं. आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा जर काही काम सिस्टमॅटिकली करायचं असेल तर आपण जर का संगणकाचा वापर केला तर हे संगणक ह्याचं सगळं काम करू शकतो. क्लेरिकल काम आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे, ते सगळं संगणक करू शकतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून विचार करून या विभागाच्या संपूर्ण संगणकीकरणाचं काम करायचं, या विभागाच्या कामकाजाचं. म्हणून आम्ही एक प्रकल्प हाती घेतला, पायलट प्रोजेक्ट म्हणून करवीर तालुक्यामध्ये, आणि तिथं संगणकीकृत एक कामकाज करायला सुरुवात केली. आणि तिथं आलेल्या अनुभवाच्या आधारावर एक संगणकीय आज्ञावली तयार केली, सॉफ्टवेअर. त्याला आम्ही ई मोजणी असं नाव दिलं. सॉफ्टवेअर तयार झालं आणि आता ते राबवायचंय, पण त्यातही अनेक अडचणी आल्या. आणि त्या अडचणीही अशा की अनेक ठिकाणचे टेलिफोन बंद, वीज बंद. आणि ह्या मागचं कारण काय माहितीये? तर ह्या सगळ्यांची बिलं भरायची थकलेली होती. संगणक होते आणि तेही मोडक्या अवस्थेमध्ये होते. आता ही ई मोजणीचं सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे आणि आता राज्यभरामध्ये हे राबवायचं आहे. आता हे जेव्हा करायला हातात काम घेतलं तेव्हा ह्या विभागाची अवस्था अशी होती की इथं 30 ते 40% जे टेलिफोन होते त्याचं बिल न भरल्यामुळे ते बंद पडले होते. मला इंटरनेटचं कनेक्शन घ्यायचं होतं, तर इंटरनेट कनेक्शन घ्यायचं तर टेलिफोन असायला पाहिजे. सरकारनं टेलिफोन दिला आहे, परंतु टेलिफोनचं बिल न भरल्यामुळं 30 ते 40% टेलिफोन बंद होते. पैसे नव्हते सरकारकडे, असाही भग नव्हता. अधिकाऱ्यांच्याकडे, कर्मचाऱ्यांच्याकडे पैसे नव्हते, तिथं त्यांना कॉन्टिजन्सी जास्त डिपार्टमेंटची. पण प्राधान्यक्रम कसाला द्यायचा हा प्रश्न होता. तर फोन बंद असणं ते सगळ्यांच्याच फायद्याचं होतं, कर्मचारी अधिकाऱ्यांच्या.
त्यामुळे बंद असलेले फोन पहिल्यांदा सुरू करायचं ठरवलं. उपलब्ध असलेली जी काही कॉन्टिजेन्सी सरकारनं दिलेली आहे ती पहिल्यांदा टेलिफोन बिलामध्ये भरायची. जवळपास 25% ठिकाणी वीज बिल न भरल्यामुळे वीज तुटलेली होती. मग कॉन्टिजेन्सीमधून पहिल्यांदा ते बिलं भरण्यात आली. अशा पद्धतीनं कार्यालयांना जिथं वीज नव्हती आणि जिथं टेलिफोन चालू नव्हते तिथं या दोन्ही गोष्टी आणल्या. आणि त्याच्यानंतर त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन केलं की पहिल्यांदा तुम्ही एक ब्रॉडबँडचं इंटरनेट कनेक्शन घ्या. ही कार्यवाही पूर्ण केली. नंतर असा प्रश्न निर्माण झाला की कम्प्युटर्स पाहिजेत. जर का आम्हाला ई-मोजणी सॉफ्टवेअर राबवायचं असेल तर राज्यातल्या माझ्या सगळ्या कार्यालयामध्ये कम्प्युटर पाहिजेत. सरकारने यापूर्वी कम्प्युटर दिले होते 10 वर्षापूर्वी. आज संगणकाचं लाईफ हे फक्त 5 ते 7 वर्ष असतं. 10 वर्षापूर्वी दिलेले संगणक चालतायत कसे तरी, पण ते सगळ्या कार्यालयामध्ये नव्हते. मग जिथं ज्या कार्यालयामध्ये संगणक नाही तिथं संगणक उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये विविध मार्गांचा अवलंबन करण्यात आला. वीज, टेलिफोन, संगणक या सर्व बाबींची पूर्तता झाली आणि 1 जानेवारी 2012ला आपल्या राज्यामध्ये ई मोजणीचा शुभारंभ करण्यात आला. आणि आपल्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे जमिनीची ई मोजणी करणारं पहिलं राज्य ठरलं. आणि त्यासाठी दळवी साहेबांनी म्हणजे 1 जानेवारी पूर्वी 3 दिवस आधी म्हणजेच 27 डिसेंबर 2011ला दळवी साहेबांनी आपल्या राज्यातल्या सर्व तालुक्यांना म्हणजे 358 तालुक्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं आणि ई मोजणीचा हा कार्यारंभ 1 जानेवारी 2012ला केला. मग आम्ही असं ठरवलं की 1 जानेवारी 2012 या दिवशी राज्यामध्ये सर्वत्र एकाच वेळेला हे काम सुरू करायचं. त्यासाठी पूर्वीची जी काही पद्धती होती हस्तलिखित मॅन्युअल सिस्टीम या कार्यालयाची 27 तारखेला डिसेंबरला ऑर्डर काढली की आमच्याकडे एक मोजणी रजिस्टर हे अतिशय महत्त्वाचं रजिस्टर असतं. सगळ्या जनतेलाही ते मान आहे. मोर नंबर म्हटला जातो. मोर नंबर म्हणजे मोजणी रजिस्टर नंबर. तुम्ही अर्ज केल्यानंतर आम्ही तुम्हाला मोजणीचा जो नंबर देतो तो मोजणी रजिस्टर नंबर असतो. तर ते मोजणी रजिस्टर जे लिहिलं जायचं हातानं पूर्वी तर ते 31 डिसेंबर नंतर हातानं लिहायचं नाही पूर्ण राज्यामध्ये. असं एकच दिवशी ऑर्डर काढली 27 तारखेला. 27 तारखेला NIC पुणे यांच्या कार्यालयामधून राज्यातल्या 358 तालुक्याच्या तालुका निरीक्षक भूमी अभिलेख, त्याच्यानंतर NICचे DIO म्हणजे डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेटिक ऑफिसर, असं एकाच वेळेला व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली राज्यामध्ये. त्याच्यामध्ये 10 सिटी सर्व्हे ऑफिसर आणि त्यांना ई मोजणी हे सॉफ्टवेअर काय आहे याचं प्रशिक्षण ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सवर दिलं पूर्ण राज्यामध्ये. 27 तारखेला प्रशिक्षण दिलं की पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्ही संपूर्ण सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेऊन तुम्ही यू मस्ट बी रेडी टू इम्प्लिमेंट ई मोजणी. आणि मग 1 जानेवारीपासून राज्यभरामध्ये ई मोजणी हा कार्यक्रम सुरू करून दिला. आज ही सारी कार्यप्रणाली इथे रुजते आहे. म्हणजे मोजणीसाठी अर्ज दिल्यापासून त्याचं शुल्क भरून त्याची पोचपावती मिळेपर्यंत फक्त 15 मिनिटाचा अवधी लागतो. त्याची कार्यप्रणाली अशी आहे की तुम्ही या तालुका उपअधीक्षकाच्या कार्यालयामध्ये यायचं. येताना बरोबर जमिनीचा सातबाराचा उतारा असेल, त्याची नोंदी असतील किंवा इतर काही कागदपत्र असतील, ती कागदपत्र घेऊन तो रीतसर अर्ज इथल्या कारकुनाकडे द्यायचा असतो. इथले कारकून त्याची पूर्णपणे छाननी करतात. मग छाननी झाल्यानंतर संगणकावरती त्याची नोंद केली जाते आणि संगणकाद्वारेच आपल्याला आपल्या मोजणीचं शुल्क समजतं. मग हे शुल्क समजल्यानंतर हे शुल्क आपण इथे भरायचं असतं आणि मग शुल्क भरल्यानंतर त्याची पोचपावती तुम्हाला लगेचच दिली जाते आणि त्या पोचपावतीवरती तुमच्या मोजणीची तारीख तुम्हाला मिळते. त्या मोजणीसाठी येणारा जो कर्मचारी असतो त्याचं नाव तुम्हाला समजतं. त्या कर्मचाऱ्याचा मोबाईल नंबरही तुम्हाला समजलेला असतो. त्याचबरोबर या कार्यालयाचा जे प्रमुख आहेत त्यांचाही मोबाईल नंबर त्या पोचपावतीवरती दिलेला असतो. आणि तुम्ही इथे आल्यानंतर ती पोचपावती मिळेपर्यंत म्हणजे शुल्क भरून पोचपावती मिळेपर्यंत साधारण 15 ते 20 मिनिट एवढाच कालावधी लागतो. पूर्वी या साऱ्या गोष्टींसाठी जेव्हा हे हस्तलिखितांमध्ये केलं जायचं तेव्हा प्रचंड मनस्ताप असायचाच.
खूप वेळही लागायचा, पण आता या संगणकाच्या द्वारे फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या मोजणीबाबतचे सर्व जे काही तपशील आहेत तेही समजू शकतात. ही मोजणीमुळे फायदा एवढा ऑफिसला झालेला आहे की लोकांना चक्रा मारावं लागत नाही, प्रत्येक टेबलावर फिरावं लागत नाही. त्याच्यामुळं काम करायला सुपीक होतं आहे की आम्हाला पण परत खातेदारांना असं सांगता येत नाही, आज नाही उद्या येतो, परवा नाही तेरवा येतो, असं म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही पडत. त्यांच्या हातात एकदा नोटीस दिली की त्या तारखेला बरोबर सर्व त्या ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणी मोजणी करून त्याप्रमाणे तो जमा झाल्यानंतर आम्ही ती केस निकाली करून टाकतो. या साऱ्या कार्यालयीन प्रक्रियेनंतर, मोजणी झाल्यानंतर जी क प्रत किंवा जो नकाशा असतो तोही त्वरेने तुम्हाला दिला जातो. पूर्वी ह्या साऱ्या प्रक्रियेसाठी 6-7 महिने लागत, प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असे, हेलपाटे मारावे लागत असे, वेळ, श्रम, पैसा ह्या प्रचंड प्रमाणात खर्च होत असे. पण आता मात्र ई मोजणी हे सर्वांसाठी वरदान झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाने जे काही चांगले उपक्रम सुरू केलेले आहेत त्यापैकी ऑनलाईन मोजणी हा एक स्तुत्य आणि चांगला उपक्रम शासनाने सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी सुरू केलेला आहे. प्रत्यक्षात इथं कधी तारीख आहे, कधी मोजणी करणार, त्याची इत्थंभूत माहिती आज इथं मिळते, म्हणजे खरोखर शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट. लोकांचे ह्याच्यापासून वेळ वाचतोय, पैसा वाचतोय आणि हेलपाटे मारावं लागत नाही. एकाच वेळा 10 ते 20 मिनिटांमध्ये टोटल प्रोग्राम सगळा पूर्ण केला जातो इथं आणि रितसर पावती देऊन त्याच दिवशी कळवलं जाते तुमची मोजणी कधी होणार. कायाकल्प म्हणजे नेमकं काय असतं ते आपण ह्या भागामधून बघितलं आणि त्यासाठी आपल्यामध्ये ज्या उणिवा असतील, ज्या त्रुटी असतील त्याचा अभ्यास करून त्याच्यावर उपाय शोधणं हेही महत्त्वाचं असतं. आणि सातत्य जर का ठेवलं तर यशप्राप्ती ही नक्कीच होते, हा विश्वास आपण ह्या भागातून आपण सर्वांनी मिळवला. लोकांना मोजणी संदर्भामध्ये सेवा अधिकाधिक चांगल्या कशा पद्धतीने देता येतील, तत्परतेने देता येतील, यासाठी आम्ही सगळे अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यावर काम करतो आणि म्हणून आता लोकांना मोजणीमधला कामकाज सुधारल्याचं दिसतं आहे. ही मोजणी हा कार्यक्रम देशामध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच राबवला जातो आहे. अशाच प्रकारचे चांगले प्रयोग असतील, योजना असतील, उपक्रम असतील, त्यांची माहिती जरूर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल IDवरती लवकरात लवकर अशा प्रयोगांची माहिती तुम्ही पोचवा. तुमचे विचार असतील, तुमच्या सूचना असतील, त्यासाठी तुमचं स्वागत आहे. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं या विचारांनी प्रेरित झालेला तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. या जनता दरबारामध्ये प्रत्येक सोमवारी रात्री 10 वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजताही आपल्या भेटीगाठी होत असतात आपल्या सर्वांच्या सह्याद्री वाहिनीवरती. चांगल्यातून नेहमीच चांगलंच घडतं या विचारांनी प्रेरित झालेला तुमचा आमचा सर्वांचा हा जनता दरबार. अशा चांगल्या उत्तमोत्तम प्रयोगांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारामध्ये सामील व्हा. त्यासाठी जनता दरबार.